पंढरपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांनी निवेदन देत केवळ 1 वर्षाच्या CCMP कोर्स केलेल्या BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. 1 वर्षाचा CCMP कोर्स हा 5 वर्षाच्या MBBS प्रशिक्षणाशी बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेचा आणि वैद्यकीय सेवेच्या दर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा IMAने केला आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शासनापर्यंत भूमिका पोहोचवावी अशी मागणी IMAने केली आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पंढरपूर विभागाचे अध्यक्ष डॉक्टर संजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आणि IMA महाराष्ट्र हे 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत. आज पंढरपुरातल्या आणि महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या OPDs बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीसाठी असलेली एक काउन्सिल आहे. होमिओपॅथिक डॉक्टरांच्यासाठी वेगळी होमिओपॅथिक काउन्सिल आहे. असं असताना सुद्धा होमिओपॅथिक डॉक्टरांना 6 महिन्याचा 1 वर्षाचा ब्रिज कोर्स करून त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन देण्याची काल अधिसूचना किंवा शासन निर्णय झाला. याचा IMA पूर्णपणे विरोध करतायत. का विरोध करतायत तर ऍडमिशन घेताना ॲलोपॅथिक डॉक्टरांच्यासाठीचं मेरिट वेगळं असतं, होमिओपॅथिक डॉक्टरांच्यासाठीचं वेगळं मेरिट असतं. ॲलोपॅथिक डॉक्टरांना काही वेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, होमिओपॅथिक डॉक्टरांना वेगळ्या शिकवल्या जातात. 4.5-5 वर्ष कष्ट करून लोक ॲलोपॅथिक डॉक्टर्स होतात. त्यांची नोंदणी असलेली काउन्सिल ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे. होमिओपॅथीची त्यांची वेगळी काउन्सिल आहे. तर यांना एक साईड एंट्री देण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये यांचं रजिस्ट्रेशन करण्याचा घाट शासनानं घातलाय किंवा ऑलरेडी आजपासून मला वाटतं त्यांचं रजिस्ट्रेशन चालू केलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आमचा ॲलोपॅथिक डॉक्टरांचा पूर्ण याला विरोध आहे. कारण याच्यामुळं रुग्णांच्या हितावर खूपच बाधा येणार आहे. कारण ज्या लोकांनी 6 महिने 1 वर्ष ॲलोपॅथीचं नॉलेज घेतलेलं आहे त्यांना पूर्ण नॉलेज नसतेच. आणि अशा लोकांच्या हातात जर तुम्ही हे मेडिसिन्स दिले तर ते पूर्ण चुकीचं ठरणार आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या होमिओपॅथिक डॉक्टर्सना ॲलोपॅथीची जी काउन्सिल आहे याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करून देऊ नये. त्यांचे जे होमिओपॅथीचं नॉलेज आहे त्याच्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही आहे. त्यांनी त्यांच्या प्रतिमध्ये प्रॅक्टिस करावं किंवा शासनाने काय त्यांना वेगळं परमिशन दिलं तर ते द्याव्यात. परंतु महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ही ॲलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल आहे. या ठिकाणी फक्त ॲलोपॅथिक डॉक्टरांचंच रजिस्ट्रेशन व्हावं, नोंदणी व्हावं हे आमचं स्ट्रॉंग डिमांड आहे. आणि शासनाने याचा जर गांभीर्याने विचार केला नाही तर उद्यापासून किंवा परवापासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे. आता आम्ही OPD बंद ठेवलेले आहे. भविष्यामध्ये आम्ही इमर्जन्सीज पण बंद करणार आहे. याच्यामध्ये आम्हाला मार्ट संघटना जी शिकाऊ डॉक्टरांची संघटना आहे ती पण सामील होणार आहे. याच्यामुळं सगळे सरकारी हॉस्पिटल्स आहेत, मोठे गव्हर्नमेंट, तिथली सुद्धा हेल्थ सिस्टीम पूर्ण पॅरलाइज होईल. तर शासनाने त्याचा गांभीर्याने विचार करावा आणि काल जो अध्यादेश किंवा अधिसूचना नियम काढलेला आहे, आदेश काढलेला आहे तो तत्काळ कॅन्सल करावा. आज तुम्ही उपोषण एक प्रकारे करता आहात, आंदोलन करता आहात, याची पुढची भूमिका काय असणार? तुमची सरकारने मागणी मान्य नाही केलं तर इंडिपेंडन्स स्ट्राईक होईल उद्यापासून. पूर्ण आता आम्ही OPD बंद केली. उद्यापासून किंवा परवापासून इमर्जन्सी सुद्धा बंद होतील. आणि आमच्याकडे जे काही ऍडमिट पेशंट आहेत ते आम्ही सगळे डिस्चार्ज करून सगळे आम्ही सरकारी रुग्णालयात पाठवणार.